पुण्यातली सगळ्यात फेमस बेकरी म्हणून ओळखली जाणारी बेकरी म्हणजेच संतोष बेकरी. आणि त्याच्यात सिंहगड रोडच्या ब्रांचमध्ये एक वेगळीच आपल्याला चूक निदर्शनास आलेली आहे. एका व्यक्तीने झोमॅटोवरनं ऑर्डर केली होती आणि पॅटीस ऑर्डर केली होती. संतोष बेकरीचे पॅटीस सगळ्यात फेमस आहेत आणि त्या पॅटीसमधनं त्यांना मुंग्या मिळाल्या, म्हणजे पॅटीसला लागलेल्या त्या मुंग्या होत्या. तर आपण आता आपल्यासोबत ते कस्टमर्स आहेत, आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊत की नेमकं काय प्रकार होता आणि केव्हा झाला होता हा. मी संडेला सकाळी ऑर्डर केले ते पॅटीस 4 पॅटीस. त्यातले काय झाले 4 पॅटीसचा मी 2 पॅटीस आम्ही खाल्ले. फर्स्ट ऑफ ऑल खाल्ले आम्ही 2 पॅटीस, मी आणि माझ्या भावानी. आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरात छोटी मुलं आहेत त्यामुळे आम्ही त्यांना ठेवले होते 2 पॅटीस ऑर्डर केलेले तसेच. आणि ते उठल्यानंतर मी पॅटीस पॅकेटमधून बाहेर काढलं आणि त्यांना सर्व करत होतो. तोपर्यंत बघितलं तर त्या पॅटीसला 5ही बाजूनी मुंग्या, आतून मुंग्या, सगळीकडून मुंग्या लागलेल्या होत्या. आणि एवढं हे होतं की म्हणजे एवढं घाण वाटलं ते बघून की आम्हाला की संतोष बेकरीसारखे आपण ह्याच्यातून ऑर्डर करतो आहे की नावाजलेलं आहे. आता मी इथे राहतो धनकवडीत, त्याच्यामुळे तिथून जवळचं स्थान मी झोमॅटोवर टाकलेलं संतोष बेकरी तर सिंहगड रोडवाली. त्याच्यातून मी ऑर्डर केल्यानंतर अशा ठिकाणून आपल्याला एवढ्या अनहायजेनिक गोष्ट आपल्याकडे मिळते किंवा त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या मालकाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का आणि त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं होतं? आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला, आम्ही झोमॅटोवाल्यांनाही कॉन्टॅक्ट केला. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्याकडं नवीन स्टाफ आलता कोणतरी, त्यांनी ते चुकून तो पत्रा यूज केला कसला तरी आणि त्यांनी यूज केल्यानंतर ते तसंच पॅटीस होतं आणि त्यांनी तसंच पॅकेजिंग करून आम्हाला पाठवलं. त्यांनी बघितलं नाही असं नवीन स्टाफ होता असं त्यांचं म्हणणं होतं. असं नवीन स्टाफ त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की भिंतीला आमच्या तिकडे जिथं ठेवलं होतं त्या पॅटीसचा ट्रे तिथं सगळीकडे मुंग्या होत्या. म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो की नवीन स्टाफ होता हे एक कारण देण्यात आलं होतं. म्हणजे जर आपण एखाद्या ब्रँडला आपण जर विश्वास ठेवून जर त्यांच्याकडनं काही गोष्टी मागवत असू तर त्यांच्याकडनं काय उत्तर येतं की आमचा स्टाफ नवीन होता त्याच्यामुळे तुम्हाला असंच सर्व झालं. म्हणजे हे असं थुकरट रिझन देण्यात येते कस्टमर्सला. तर मग ह्याच्यानंतर त्यांचं काय म्हणणं होतं का अजून? त्यांचं म्हणणं फार काय नव्हतं की आमच्याकडून चुकी झाली एवढं. अपॉलॉजी मागितली म्हणजे त्यांनी सॉरी म्हणले का ते? त्यांनी आम्हाला म्हणलं की आमच्याकडून चुकी झाली आहे ही गोष्टीला, आम्ही याच्या पुढं काय होणार नाही याचा आम्ही निग्लिजन्स घेऊ दे. पण तुम्ही पण खाल्ल्यानंतर तुम्हाला थोडासा काहीतरी त्रास व्हायला लागला होता तुम्ही म्हणला. मला त्रास म्हणजे मला स्वतःला आता ते बघितल्यानंतर असं होतं ना की आपण हे खाल्लंय हे आपल्याला कळलंय, त्यानंतर थोडंसं असं वाटतं ना की मळमळलंय किंवा काय असं घाण वाटणारच नाही एखाद्या किती तारखेची घटना आहे? हीच रविवारची गोष्ट आहे. रविवारी सकाळी 9:30-10च्या. हो, कालची. रविवारी सकाळी 10:30च्या आसपास मी मागवलं होतं ते पॅटीस. आणि ते पण असं नाही की खूप पहाटे मागवलं की ते शिळं आलं पाहिजेत. पुण्यातली सगळ्यात नावाजलेली संतोष बेकरी आणि आज त्या संतोष बेकरीमधनं पॅटीसमधनं मुंग्या आल्यात.